नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. बापू सागरला म्हणत असतात का सुनबाई कोणाशीच वाईट वागत नाही, तर हे कोणी केलं असेल? तर म्हणतो की हे मुद्दाम केलं आहे, हे 100% खरं आहे. पण काय केलं आहे हे मी शोधून काढणार आहे आणि त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मुक्ताला म्हणत असतो की टेन्शन घेऊ नका तुम्ही, या इकडे. आणि मुक्ता कार्तिककडे बघत उभा राहते. मुक्ताला सगळं आठवत असतं की कार्तिक तिच्यासोबत कसं वागलेला आहे. मुक्ता त्याच्याकडे रोखून बघत असते, पण कार्तिक तिच्या नजरेला नजर भिडू शकत नसतो. म्हणत असते की शिक्षा जर द्यायचीच असेल तर ह्या माणसाला द्या. त्या लगेच ओरडते आणि मुक्ता असं म्हणते, सागर इंद्राला गप्प बसायला सांगतो. सागर मुक्ताला म्हणत असतो की कार्तिकचा ह्या सगळ्यामध्ये काय संबंध आहे. इंद्रा म्हणते की त्या देव माणसाचं नाव कशाला घेतेस. त्या देव माणसाविषयी वाईट बोलली तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. सागर इंद्राला म्हणतो की 1 मिनिट आई, आणि म्हणतो की मला सांगा आधी नक्की काय झालं आहे. सागर म्हणत असतो की कोणी काही सांगणार आहे का मला. कोणीच काही बोलत नसतं त्यावर. सागर स्वातीला म्हणतो की स्वाती काय झालं आहे. ती देखील काही सांगत नसते. सागर इंद्राजवळ जातो आणि म्हणतो की आई तू सांग काय झालं आहे. तर इंद्रा देखील काही सांगत नसते. सागर मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताला म्हणतो की मुक्ता प्लीज आधी मला सांगा नक्की काय झालं आहे ते. मुक्ता सागरला म्हणते की तुम्ही जेव्हा गोव्याला गेला होतात ना तेव्हा घरात कोणी नसताना ह्या माणसाने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सागर एकदाच नाही झालं आहे. त्या दिवशी देखील रात्री मी घरी आले ना तेव्हा घरात सगळा काळोख होता आणि त्यावेळी देखील कार्तिकने मला मागून येऊन घट्ट मिठी मारली होती. मला सॉरी म्हणाले आणि म्हटले की मला वाटलं स्वाती आहे, पण नाही सागर, त्यांनी मला मुद्दामून मिठी मारली होती. स्वतःला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. सागर, होऊ शकतं असं चुकून एखाद्या वेळेस, पण असं प्रत्येक वेळेस तर नाही ना होऊ शकत. रा लगेच ओरडते आणि म्हणते की बंद कर ही तुझी नाटक. देव माणसावर संशय घ्यायला तुला लाज नाही वाटत. बघ ह्या तुझ्या खोट्या आसवांना ना तुझा नवरा पिघळेल, मी नाही. आणि स्वाती देखील म्हणते मी सुद्धा नाही पिघळणार. स्वाती मुक्ताजवळ जाते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता तू जर यांच्याबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर याद रख. आणि सागरला म्हणते की भाई तुला माहितीच आहे माझा नवरा कसा आहे ते, आणि ते कायम लोकांची मदत करत आले आहेत आणि ही काय घाणेरडे आरोप करत आहे त्यांच्यावर. बापू स्वातींना ओरडतात आणि म्हणतात की स्वाती तू जरा गप्प राहा. ती बापूंना म्हणते की बापू मी का शांत राहायचं, चूक तर तिची आहे ना. सागर लगेच ओरडतो आणि म्हणतो की शांत बसा सगळेजण. आणि सागर मुक्ताला म्हणतो की मुक्ता तुम्ही हे सगळं मला आधी का नाही सांगितलं. मुक्ता म्हणते की मी विचार केला होता हे सांगण्याचं, पण घरात आधीच खूप भांडणे होतात आणि मी म्हटलं की घरातील सगळं वातावरण गढूळ होऊन जाईल. पण मी स्वातीताईंच्या विचारांनी शांत बसले होते. त्यांना काय वाटेल याच्याबद्दल म्हणून मी गप्प बसले होते. मी एवढे दिवस शांत बसले तीच माझी मोठी चूक होती. मी हा देखील विचार केला होता की आपल्याच घरातील माणूस आहे, त्याच्या पदरी बायको स्वतःची मुलगी आहे आणि तो माणूस का वागेल असं माझ्याशी, असा विचार केला होता मी. ती लगेच मुक्ताच्या तोंडामध्ये मारायला जाते. सागर लगेच स्वातीचा हात पकडतो आणि स्वातीला म्हणतो की स्वाती तू हे काय करतेस. ती म्हणतो की यांच्यावर हात उचलण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. ती म्हणते की ती माझ्या नवऱ्याला वाटेल ते बोलणार आहे आणि मी काहीच नाही करायचं. काल आलेल्या पोरीवर तुझा विश्वास आहे पण माझ्यावर नाही, म्हणजे मी खोटी, आम्ही सगळे खोटे. ही जशी तुझी बायको आहे ना तसा तोही माझा नवरा आहे. इतक्या वर्षापासून संसार करते त्याच्यासोबत. माझा पूर्ण विश्वास आहे भाई, कार्तिक असा नाही वागणार आहे. मुक्ता लगेच म्हणते की स्वातीताई याचाच तर फायदा घेतायत ते तुमच्या विश्वासाचा. मला माहिती आहे त्या मुलीनी यांना फसवलं होतं ना, तिनेच आज मला जेलमध्ये टाकलं होतं. तिचं म्हणणं आहे की यांनीच तिला प्रेशराईज केलं होतं. आणि कार्तिकला मुक्ता म्हणते की बोला ना आता, का तोंड गप्प करून बसला आहात. कार्तिक लगेच म्हणतो की हे असं काही नाही, खोटं बोलतायत त्या. स्वाती तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मी असं कधीच करू शकणार नाही ग. मुक्ता म्हणते की बस करा, तुम्ही कसे आहात ना हे सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे मम्मींचा आणि स्वातीताईंच्या भोळेपणाचा फायदा घेणं बंद करा आता तुम्ही. आणि एक शब्द देखील बोलू नका, तुमचे सारे काळे कारनामे मी सांगणार आहे. आणि मुक्ता सागरला म्हणते की सागर हे सकाळी देखील माझ्या रूममध्ये आले होते आणि माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला आणि मी रूममधून धावत बाहेर आले. मी स्वातीताईंना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. त्यांना मी काय सांगू काहीच समजत नव्हतं मला. आई बाबा देखील बाहेर गेले, तुम्ही देखील इथे नव्हतात, कोणाला सांगू काहीच कळत नव्हतं मला.
आणि तुम्हाला फोन करण्याचा देखील प्रयत्न केला, तुमचा फोन देखील लागत नव्हता. आणि मी तशीच निघाले आणि क्लिनिकमध्ये गेले आणि क्लिनिकमध्ये मला आरती भेटली आणि तिने माझ्या हातात काम सोडल्याचं लेटर दिलं. मला तर काहीच कळेना. मी तिच्याशी बोलले तेव्हा मला कळालं, तिला टॉर्चर करणारा आणि तिला त्रास देणारा माणूस देखील कार्तिकच होता. आणि हे कळल्यानंतर मी इतकी शॉक झाले होते ना, आणि विचार केला की आता सगळे घरी आलेले असतील आणि पुन्हा एकदा हे सगळ्यांशी बोलावं. घरी आले तर ह्या माणसाने सगळ्यांना सिनेमा बघण्यासाठी पाठवलं होतं आणि हा एकटा माणूस माझी वाट बघत थांबला होता. आणि मी घरी आले तर याने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्या कानाखाली वाजवली तर आणखी चवचाळला तो आणि आणखी द्वेषाने माझ्याजवळ येत होता. कशीबशी माझी सुटका करून त्याला ढकलून तिथून पळून गेले. आणि मुक्ता सागरला म्हणते की सागर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी अजिबात खोटं बोलत नाहीये. सागर कार्तिक जवळ जायला लागतो. स्वाती लगेच मुक्ताला म्हणते की अगं किती किती खोटं बोलणार आहे, एखाद्याला अडकवायचं म्हणल्यावर काही पण बोलणार. मुक्ता स्वातीला म्हणते की नाही मी खोटं नाही बोलत, मी तुम्हाला स्वामींची शपथ घेऊन सांगते त्याच्यातला एक शब्दही खोटा नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही खोटं बोलत. सागर मुक्ताला म्हणतो की मग तुम्ही त्याच्यावर पोलीस कंप्लेंट करायची ना, तुम्हीच कसं काय जेलमध्ये गेलात. त्यावर मुक्ता म्हणते की मी तेच करायला गेले होते ना, पण माझ्या आधी आरती तिथे ऑलरेडी पोहोचलेली होती. मी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि आरती पोलिसांना सांगत होती की ह्याच आहे मुक्ता कोळी. तर पोलीस मला म्हणाले की मिसेस मुक्ता कोळी मी तुम्हाला अटक करत आहे. मी त्यांना म्हणाले की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी कंप्लेंट करायला आले आहे. आणि ते पोलीस मला म्हणाले की हो मॅडम तुम्ही इथे पोलीस कंप्लेंट करायला आला ना, त्याच्या आधी तुमच्यावर इथे पोलीस कंप्लेंट झाली आहे. मुक्ता म्हणते की माझ्या नावाची पोलीस कंप्लेंट का होईल, कोणी कसं करेल माझ्या नावाची पोलीस कंप्लेंट, मी काहीच केलेलं नाहीये. पोलिसांनी मला सांगितलं की यांनी केली आहे. त्यावर मी आरतीला म्हणले आरती तू. मुक्ता पोलिसांना म्हणते की अहो नाही, या तर माझ्याबरोबर आल्या आहेत पोलीस कंप्लेंट करायला. मुक्ता आरतीला म्हणत असते की आरती अगं बोल ना. ती काहीच बोलत नसते. आणि ते पोलीस म्हणतात की अहो तुमच्या विरोधात यांनीच तर पोलीस कंप्लेंट केली आहे, तुम्ही यांना कामावर मारहाण करतात, त्रास देतात म्हणून त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे. आणि मी त्यांना म्हणाले की अहो नाही हे सगळं खोटं आहे. तिला देखील मी म्हणत होते की आरती तू बोल ना काहीतरी. ते पोलीस मला म्हणाले की ओ मॅडम तुम्ही एकदम शांत व्हायचं आणि त्या मॅडमला म्हणाले की यांना आतमध्ये टाका. तिला मी म्हणत होते की आरती का तू काही बोलत नाहीये, आरती तू असं का करत आहेस. तिच्याकडे पुन्हा आले आणि आरतीला म्हणले की अगं आरती आपण कार्तिक विरोधात पोलीस कंप्लेंट करायला आलो आहोत ना, पण तू असं का करते, त्यांना सगळं सांगून टाक ना. ते साहेब मला म्हणाले की अहो मॅडम त्यांनी आधीच त्यांचा ट्रीटमेंट दिला आहे. त्या म्हणते की अहो ते दबावाखाली येऊन करीत असते, त्यात कार्तिकने त्यांच्यावर दबाव टाकला असेल. आरती माझं काही न ऐकताच तिथून निघून गेली आणि मला त्यांनी तिथे जेलमध्ये टाकलं. हे सगळं मुक्ता सागरला सांगत असते. आरतीनं माझ्या आधीच माझ्या विरोधात कंप्लेंट केल्यामुळे पोलिसांनी माझं काही ऐकून घेतलंच नाही, मला उलट जेलमध्ये टाकलं. आणि कार्तिक टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा वहिनी वा, कमाल स्टोरी बनवली तुम्ही, म्हणजे कोणाचाही विश्वास बसेल ना अशी स्टोरी बनवली तुम्ही. मुक्ता म्हणत असते की स्टोरी नाही ही, मी सगळं खरंच सांगते आहे. बाप्पू कार्तिकला म्हणतात की जावई बापू सुनबाई का असं वागेल, तिने तर आमच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुमची मदत केली होती. त्यासाठी इंद्रा आणि सागरचा राग देखील तिला सहन करावा लागला होता आणि तुम्ही तिच्याबद्दल असं उलटसुलट बोलताय. चूप तुम्ही खरं काय आहे ते सांगा. त्यावर इंद्रा लगेच बापूंना म्हणते की अहो तुम्ही काय बोलत आहात, जावई बापूंना काय आपण आज ओळखतो का, आणि माझी पक्की खात्री आहे ते असं काहीच वागणार नाही म्हणून. बापू म्हणतात की होय का, मग एवढा वेळ गप का उभा आहेत, मला तर कळतच नाहीये खरं काय आहे नक्की खोटं काय. कार्तिक बापूंना म्हणतो की एक मिनिट बापू, मी आतापर्यंत गप्प होतो कारण मला बघायचं होतं की मुक्तावहिनी आणखी किती खालच्या थराला जाणार आहे. आणि तुम्ही बोलतात ते खरं आहे बापू, त्यांनी माझ्या वाईट काळात खूप मदत केली आहे मला आणि त्यांचे खूप मोठे उपकार आहे माझ्यावर. मुक्ताला म्हणतो की खरंच थँक्यू सो मच मुक्तावहिनी, पण याचा अर्थ असं नाही ना तुम्ही माझ्यावर उपकार केले म्हणजे तुम्ही त्या उपकाराच्या मोबदल्यात काही मागणार, हे तर नाही ना चालणार. त्याच उपकारांच्या ओझ्याखाली मी दबलो होतो. कार्तिक एक नवीन स्टोरी बनायला लागतो आणि म्हणत असतो की मुक्तावहिनींना ना मी आवडतो, त्यांनी माझ्यासोबत जवळीक साधण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्यांना कधीच प्रतिसाद दिला नाही. इनफॅक्ट त्यांनी मला त्यांच्या आणि सागरच्या रिलेशनबद्दल देखील सांगितलं. अजूनही त्यांच्यामध्ये नवरा बायकोसारखं असलं कुठलंच रिलेशन नाहीये.
त्यांना माझ्याकडून त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या. त्या सागर पूर्ण करू शकत नव्हता. सॉरी, पण मला हे सांगताना देखील लाज वाटते. बापू कार्तिकला म्हणतात की जावई बापू तोंड सांभाळून बोला. तुम्ही तुमच्या वहिनीबद्दल बोलताय विसरू नका. बापू जवळ जाते आणि बापूला म्हणते की बापू आता तरी तिची बाजू घेणं सोडा. कार्तिक म्हणतो की बापू हेच सगळं खरं आहे. मी त्यांच्या होकाराला होकार नाही ना दिला, त्यामुळे हे सगळं करतायत. मुक्ता कार्तिक जवळ जाते आणि कार्तिकला म्हणते की किती खोटं बोलणार आहात अजून. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय हा माणूस. मुक्ता सागरला म्हणत असते की सागर माझ्यावर विश्वास ठेवा, हा माणूस सगळं काही खोटं बोलत आहे. कार्तिक टाळ्या वाजवतो आणि मुक्ताला म्हणतो की वहिनी खरंच तुम्ही कमाल ऍक्टिंग करतात आणि एखाद्याला खरं वाटेल की तुमची काहीच चूक नाहीये. मुक्ता ओरडत म्हणते की हेच खरं आहे. मुक्ता सागरला म्हणते की सागर हा माणूस खोटं बोलत आहे. तुम्ही मला ओळखतात, मी असं काहीच करू शकत नाहीये. हा माणूस खोटं बोलतोय, विश्वास ठेवा माझ्यावर. सागर कार्तिकला म्हणतो की तुम्ही हे जे काय बोलताय ना त्याचं काय प्रूफ आहे तुमच्याकडे. कार्तिक म्हणतो की हो आहे ना, माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा, तर हे मेसेजेस तर खोटं बोलणार नाही ना पण. आणि सागरला कार्तिक मेसेज दाखवतो. असे अश्लील मेसेज केले त्यांनी मला आणि मी त्यांना अजिबात रिस्पॉन्ड नाही केलेला. कार्तिक सागरला म्हणतो की आता तर पटलं ना कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतं ते. मुक्ता सागरला म्हणते की मी कार्तिकला काहीच मेसेज नाही केलेले. ती लगेच म्हणतोय की बघितलंच का भाई, कार्तिक खरं बोलत होत. स्वाती मुक्ताजवळ जाते आणि मुक्ताला म्हणते की काय गे आता का दातखिळ बसली आहे तुझी. आत्ताच कार्तिकवर आरोप करताना जीभ थांबत नव्हती तुझी. कार्तिकला जाळ्यात ओढायचं होतं ना तुला, पण कार्तिकने भाव नाही दिला तुला, म्हणून मग काय करायचं म्हणून त्याच्यावर आळ घेऊन त्याला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना तू. आज नाही का वाटत तुला. इंद्रा लगेच म्हणते की मला आधीपासून ही मुलगी पसंत नव्हती, खाली मुंडी पातळ ढुंडी आहे ही. मुक्ताला म्हणतात की सुनबाई काय आहे हे सगळं, नक्की कोण खरं बोलतंय आता तू तरी सांग. मुक्ता म्हणते की बापू हे खोटं बोलतायत. कार्तिक मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता वहिनी मी तुमच्याकडून कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नव्हती आणि आयुष्यात करणार देखील नाही. मला माफ करा, मी तुमची अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो. मुक्ता म्हणते की बास करा, देव बघतोय, घाबरा त्याला तरी. मुक्ता सागरला म्हणत असते की सागर हा माणूस खूप हुशारीने करतोय हे सगळं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्याला काहीच मेसेज केलेला नाही, विश्वास ठेवा प्लीज माझ्यावर. मुक्ताला सागर म्हणतो की तुमचा फोन आहे अनलॉक करा. मुक्ता म्हणते की घ्या, मी त्यांना काहीच मेसेज नाही केलेले. सागर मोबाईलमध्ये बघतो. मुक्ताला म्हणतो की कार्तिकला केलेले मेसेज तुम्ही डिलीट का केले आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत की इंद्रा मुक्ताला बाहेर काढ. तेवढ्यात माधवी आणि पुरू येतात आणि पुरू सागरला म्हणतो की सागर राव एवढं सगळं घडल्यानंतर देखील तुम्ही गप्प आहात. ज्या घरात नवरा बायकोवर विश्वास ठेवत नाही ना त्या घरात मी माझ्या मुक्ताला क्षणभरही राहून देणार नाही. माधवी आणि पुरू घेऊन जातात मुक्ताला. सागर म्हणत असतो की मुक्ता तुम्ही निर्दोष आहात हे मला माहिती आहे, पण तुम्हाला मी ह्या घरात निर्दोष सिद्ध करून मानाने ह्या घरात घेऊन येणार आहे. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.